विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदिगुडे. आपण टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन पाहिलो. त्याच्यामध्ये नंबर 1 आहे कंपोजिशन रिॲक्शन, नंबर 2 आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन, नंबर 3 आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि नंबर 4 आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तर आपण नंबर 3 म्हणजे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आपण पाहणार आहोत. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे विस्थापन अभिक्रिया. तर विद्यार्थी मित्रांनो, द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ द आयन्स ऑफ अ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट इन अ कंपाउंड इज टेकन बाय अनदर मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट बाय फॉर्मेशन ऑफ इट्स ओन आयन इज कॉल्ड ॲज द डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता विस्थापन अभिक्रियेमध्ये म्हणजे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मध्ये जे आयन्स आहेत ते आयन्स लेस रिॲक्टिव्ह म्हणजे कमी अभिक्रियाशील असलेले मूलद्रव्याची जागा जास्त अभिक्रियाशील असलेले म्हणजे मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट्स घेतात आणि ते स्वतःहून आयन म्हणून घेतात आणि आयन बनवून घेतात. त्याला आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आपण म्हणतो. उदाहरणार्थ एक्झाम्पल, व्हेन द झिंक आर ऍडेड टू द कॉपर सल्फेट टू फॉर्म द झिंक सल्फेट अँड कॉपर. म्हणजे झिंक Zn प्लस कॉपर सल्फेट म्हणजे CuSO4. तर ZnSO4 म्हणजे झिंक सल्फेट तयार झालं आणि त्यापासून कॉपर तयार झालं. तर वेन झिंक आर ऍडेड टू म्हणजे या ठिकाणी काय होते, द मोर रिॲक्टिव्ह झिंक डिस्प्लेसमेंट म्हणजे हे झिंक कसं आहे, मोर रिॲक्टिव्ह म्हणजे जास्त अभिक्रियाशील आहे. तर आणि जे मोर रिॲक्टिव्ह असलेला झिंक कॉपर सल्फेटची रिॲक्शन घेऊन त्या ठिकाणी कॉपरच्या ठिकाणी कोण येतो, झिंक येतो. म्हणजे या ठिकाणी कॉपरच्या ठिकाणी झिंक आल्यामुळं तर कॉपरचं डिस्प्लेसमेंट झालं म्हणजे काय तयार झालं, इथं झिंक सल्फेट तयार झालं. तर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड एक्झाम्पल मध्ये आयर्न पावडर इज ऍडेड टू द ब्ल्यू कलर्ड कॉपर सल्फेट. आयर्न म्हणजे फेरस. फेरस हे कोणामध्ये ऍड केलं आपण, कॉपर सल्फेट मध्ये ऍड केलं आणि काय तयार झालं तर फेरस सल्फेट तयार झालं आणि कॉपर तयार झालं. तर द मोर रिॲक्टिव्ह आयर्न डिस्प्लेसेस द लेस रिॲक्टिव्ह कॉपर म्हणजे जास्त अभिक्रियाशील कोण आहे, आयर्न आहे आणि लेस रिॲक्टिव्ह म्हणजे कमी अभिक्रियाशील कोण आहे, कॉपर आहे. म्हणजे फेरस म्हणजे लोखंड, फेरस प्लस कॉपर सल्फेट त्या ठिकाणी फेरस सल्फेट आणि कॉपर तयार झालं. म्हणजे जास्त अभिक्रियाशील फेरस, कमी अभिक्रियाशील कॉपर. तर या ठिकाणी कॉपरच्या ठिकाणी फेरस आणि फेरसच्या ठिकाणी कॉपर असे हे आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन.